ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पपई लागवडीचा निर्णय घेतला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पपई लागवडीसाठी जे कुठल्या प्रकारचे हवामान असायला पाहिजे. पपई लागवडीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान असायला पाहिजे. जे महाराष्ट्रामध्ये आहे का? हो, निश्चितच महाराष्ट्रात अशा प्रकारचे हवामान आहे. सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, पपई लागवडीसाठी जी जमीन आपण निवडणार आहात, ती मध्यम ते हलकी असेल तरी चालेल. फक्त त्यामध्ये जे आहे पाणी साचलं नाही पाहिजे, पाण्याचा चांगला निचरा झाला पाहिजे, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. हे झालं शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड. आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे रोप शेतकरी मित्रांनो. तो त्या ठिकाणी जे प्रचलित जाती आहेत पपई या पिकाच्या, तर त्यामध्ये तैवान 786 आहे. त्याचप्रमाणे 15 नंबर पपई आहे आणि व्हिएनाराची प्रचलित जात शबनम ही आहे. यापैकी आपण आपल्या भागात जी प्रचलित जात असेल किंवा त्याला मागणी असेल त्या जातीची निवड करून आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग लागवडीसाठी करू शकतो. चांगल्या नर्सरीमधूनच रोपांची निवड केलेली खात्रीशीर रोपं घेतले तर आपल्याला आणखी जास्त फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण रोपांची निवड करा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर लागवड करत असताना जे लागवडीचे अंतर असेल ते 8x6 याप्रमाणे ठेवा. 2 झाडातील अंतर हे 6 फूट ठेवा. 2 ओळीतील अंतर हे 8 फूट ठेवा. जेणेकरून जास्त दाटीवाटी होणार नाही आणि जास्त रोगाचा प्रादुर्भावही वाढणार नाही. अशा पद्धतीने ही अंतर मेंटेन करून आपण लागवड करा. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी आपण जे लागवड करणार आहात त्या ठिकाणी आपल्याला बेड पद्धतीचा अवलंब करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकचा वापर करायचा आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे शेतकरी मित्रांनो, बेड भरत असताना बेडमध्ये कुठल्या प्रकारचे खतांचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, खतांचा जो तुम्ही वापर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जे घरगुती आपलं शेणखत असेल किंवा कोंबडी खत असेल अशा जैविक खतांचा वापर करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जे निसर्गता खतं असतात ज्याला आपण जिप्सम म्हणतो आणि रॉक फॉस्फेट म्हणतो, याचाही वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. या सर्वांचं मिश्रण करून त्या ठिकाणी आपण बेडमध्ये भरून आणि त्याच्यानंतर लागवड केली तर आपल्याला जास्त फायदा आहे. आता या ठिकाणी जिप्समचा किती वापर करायचा? जिप्सम जे आहे तर आपल्याला मार्केटमध्ये किंवा इतर आपण सरकारी यंत्रणेमार्फत घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला एकरी कमीत कमी 300 किलो जिप्सम वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला रॉक फॉस्फेट जे आहे ते एकरी 500 किलो वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे कमीत कमी डोसमध्ये याचा वापर करून आपण या संभाव्य आपण येणारे जे पुढील खताचे जास्त खर्च होतो रासायनिक खतांवरती, तो आपण कमी करू शकतो. अशा पद्धतीने हे बेडमध्ये भरल्यानंतर आपल्याला उत्पादनाची चांगली वाढ दिसून येईल. सेंद्रिय खताबरोबर आणि त्याचबरोबर कोंबडी खत असेल यांच्या मिश्रणामध्ये याचा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही जैविक खतामध्ये निंबूळ पेंटचाही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पपईच्या रोपांची लागवड करू शकतो. अशा पद्धतीने बेड भरताना खतांचा वापर करावा. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर करू शकतो. DAP असेल किंवा 10-26-26 असेल, त्याचबरोबर जे मायक्रोन्यूट्रिएंट असेल पावडर फॉर्ममधलं त्याचाही आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. अशा पद्धतीने हे थोड्या प्रमाणात याचा वापर करून आपण बेड भरून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्याला जी लागवड करायची आहे, महिना फार महत्त्वाचा आहे. पपई या पिकाची लागवड सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कधी करता येते आणि त्यानंतर जून-जुलै या महिन्यात सुद्धा करता येते. अशा पद्धतीने आपण या महिन्यात पपईची लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो. पपई लागवडीसाठी एकरी जो खर्च येतो तो 60,000 ते 70,000 प्रति एकर एवढा खर्च होतो. पपई या पिकाचा कालावधी हा 9 ते 10 महिने एवढा असतो आणि त्यापासून आपल्याला 35 ते 40 टन एवढे उत्पादन मिळू शकते. अशा पद्धतीने आपल्याला पपई या पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंत माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.